एसआरची रिफायनरी आहे, ही संपूर्ण विरार पासून ते आपल्या झाई बोरीगाव पर्यंत परिसर नेस्त नाबूद करणार आहे। आणि फक्त किनारपट्टीच नाही तर किनाऱ्यापासून पुढचे 30, 35, 40 किलोमीटर जिथे आपला NH-48 हायवे आहे तिथपर्यंतचा परिसर कालांतराने हे सगळे प्रोजेक्ट गिळंकृत करणार आहेत। आपण त्या दिवशी पाहिलं असेल की शिगाव येथे खुताडला जनसुनावणी झाली। कशासाठी होती तर गारगाव आणि परिसरातली जी गावं आहेत तिथे असणारे जवळपास 2960 एकरावरचे डोंगर यांना फोडायचे आहेत आणि वाढवण बंदरामध्ये 5000 एकराचा भराव टाकायचा आहे। म्हणून ह्यांचे प्रयत्न चाललेले आहेत। आणि मगाशी एक गीत गायलं की माणसाने माणसाशी माणसाचं वागलं पाहिजे। या प्रशासनामध्ये माणसं आहेत की गाढवं आहेत हेच कळत नाही आम्हाला, कारण ते आम्हाला कुत्र्यासारखी वागणूक देत आहे। ह्या माणसांना हे समजलं पाहिजे की हे जे कोणी लोक तुमच्या विरोधात बोलत नाही तर ते त्यांचा न्याय हक्क मागतायत आणि ती जल जंगल जमीन वाचवण्यासाठी तुमच्याकडे हक्काने भांडतायत। त्यांना तुम्ही भरभटत नेऊन माय बहिणीचे कपडे फाटेपर्यंत, कपडे उतरेपर्यंत जर तुम्ही त्यांना वागणूक देणार असाल तर तुम्हाला माणूस म्हणून म्हणावं का, हा प्रश्न आज आमच्या मनामध्ये निर्माण होतोय। त्यामुळे आता आम्ही सर्व लोकांनी पंचक्रोशीतले असं ठरवलेलं आहे, गेले 7 दिवसापासून वरोर येथे धरणं आंदोलन चालू आहे आणि ते धरणं आंदोलन बेमुदत आहे। त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे, कारण आपल्याला एक दिवस असा नंतर घ्यायचा आहे की चलो मंत्रालय, आम्हाला ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पण यायचं नाही, कारण ह्यांच्या हातात काहीच नाही। आम्हाला जायचं आहे त्या मंत्रालयावरती जिकडे मंत्री बसतात, जिकडे मुख्यमंत्री बसतात आणि आम्हाला त्यांनाच घेराव घालायचा आहे आणि त्यांनाच जाब विचारायचा आहे आणि आपल्याला तिथून निकालाचा लढा द्यायचा आहे। त्यामुळे अस्तित्वाची लढाई चालू झालेली आहे। आम्ही रणशिंग फुंकलेला आहे। तुमच्या सगळ्यांची साथ अपेक्षित आहे। आता सुद्धा त्या धरण्या आंदोलनाच्या जागी साधारणतः 1000 लोक उपस्थित आहेत, म्हणून मला सुद्धा तिथे जावं लागणार आहे आणि सातत्याने रात्री 1 वाजेपर्यंत तिथे लोक उपस्थित असतात। मी तुम्हा सगळ्यांना आपल्या भूमिसेना आदिवासी एकता परिषदेला कळकळीची नम्र विनंती करतो की आता सगळं सोडा, जात धर्म पात आणि आपलं क्षेत्र सोडा, आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ही लढाई लढायची आहे एवढी विनंती करतो आणि इथे थांबतो। तुम्ही मला जे काही व्यक्त होण्यासाठी इथे संधी दिली त्याकरता तुमचे आभार मानतो। धन्यवाद।